गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या तासाला आपण पाहिलं होतं पहिल्या प्रकरणामधला पहिला मुद्दा आपला सुरू होता. प्रकरणाचं नाव आहे आपलं भारतीय समाजाचा परिचय. आणि हा परिचय करून घेण्यासाठी आपण पाहिलं होतं की 3 मुद्दे आपल्याला विचारात घ्यायचे आहे. पहिला म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, दुसरा वसाहतकालीन भारत आणि तिसरा स्वातंत्र्योत्तर काल भारत. तर याच्यामध्ये जो पहिला मुद्दा होता प्राचीन आणि मध्ययुगीन भारत तो आपला सुरू होता. या मुद्द्याअंतर्गत आपल्याला हे 5 मुद्दे शिकायचे होते. पहिला धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचार, दुसरा स्त्रियांचे समाजातील स्थान, तिसरा शिक्षण पद्धती, चौथा समाज जीवन आणि पाचवा नागरीकरण. हे 5 मुद्दे आपल्याला शिकायचे होते. पैकी पहिला मुद्दा आपला सुरू होता धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचार. हा मुद्दा थोडा डिटेलमध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्याला याला वेळ लागतो आहे. तर ह्या धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचारमध्ये आपण कुठपर्यंत बघितलं होतं? आपण असं बघितलं होतं की याच्यामध्ये प्राचीन भारतामध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन या 3 धर्माचं तत्वज्ञान, आपल्याला त्याची थोडीशी माहिती ही अभ्यासायची होती. आणि मध्ययुगीनमध्ये आपण पारशी, ज्यू, ख्रिश्चन, शीख आणि इस्लाम याची माहिती अभ्यासणार आहे. तर पैकी प्राचीनमध्ये हिंदू धर्माचं तत्वज्ञान हे आपलं सुरू होतं. मग याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं होतं? याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की आपण याचे 2 कालखंड केलेले आहे. एक पूर्ववैदिक कालखंड आणि एक उत्तरवैदिक कालखंड. पूर्ववैदिक कालखंडामध्ये वैदिक कालखंडामध्ये हिंदू धर्माचं जे तत्वज्ञान आहे ते आपण बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं होतं, त्याच्यामध्ये आपण 2 मुद्दे बघितले होते. एक म्हणजे हिंदूंचा जन्म मृत्यूच्या चक्रावर विश्वास आहे, त्याला पुनर्जन्माचं चक्र म्हटलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की हिंदू धर्मामध्ये 4 पुरुषार्थ मानलेले आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि त्याचा अर्थ हा आपण बघितला होता. आता आपण तर ही झाली आपली मागची पार्श्वभूमी. आज आता आपण सुरू करतो आहे आपले प्राचीन कालखंडामध्ये राहिलेले 2 धर्म, बौद्ध धर्म आणि जैन धर्म. बघा, मी आत्ता जे तुम्हाला म्हटलं की वैदिक कालखंडाचे 2 भाग केलेले होते, पूर्ववैदिक कालखंड आणि उत्तरवैदिक कालखंड. पूर्ववैदिक कालखंडामध्ये जो समाज होता हा वर्णभेदावर आधारित नव्हता. वर्णभेद होते, परंतु उत्तरवैदिक कालखंडामध्ये हा वर्णभेद जितका जास्त ताठर होत गेला तितकी ताठरता ही पूर्ववैदिक कालखंडामध्ये नव्हती. पूर्ववैदिक कालखंडामध्ये जरी वर्णव्यवस्था होती तरी ती व्यवसायाधिष्ठित नव्हती. व्यवसायाचे कुठलेही ताठर अशा प्रकारचे नियम नव्हते. परंतु नंतर उत्तरवैदिक कालखंडामध्ये मात्र ही जी वर्णव्यवस्था आहे हिंदूंची ही जास्तीत जास्त ताठर होत गेली. मग पुढे या वर्णव्यवस्थेतून जाती व्यवस्था निर्माण झाली आणि त्याचा परिणाम काय झाला की हिंदू धर्मामध्ये पुरोहितांना अवाजवी महत्त्व यायला लागलं. बघा, वर्णव्यवस्थेमध्ये सर्वात उच्च वर्ण ब्राह्मण वर्ण समजला जातो आणि याच वर्णाला फक्त अध्ययन आणि अध्यापन याची मुभा समाजाने दिलेली होती. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतं की पौरोहित्याचं काम जे केलं जायचं, यज्ञयाग करणं, पूजाविधी करणं, संस्कृत ग्रंथ वाचणं, म्हणजे अध्ययन अध्यापन दोन्ही, तर हे सगळं जे ब्राह्मण वर्णाकडे होतं. तर त्याच्यामुळे त्या काळामध्ये ज्या वेळेला वर्णव्यवस्था ताठर झाली त्या काळामध्ये पुरोहितांना अवाजवी महत्त्व आलं. आणि मग यातूनच हिंदू धर्मामध्ये पवित्र अपवित्रतेची संकल्पना सुरू झाली. तर पवित्र अपवित्रतेची संकल्पना सहसा धार्मिक बाबतीमध्ये असायची की धार्मिक बाबतीमध्ये काही गोष्टींना पवित्र समजलं जायचं, काही गोष्टींना अपवित्र समजलं जायचं. त्याच्यानंतर पुढे याच कालखंडामध्ये निर्माण झालं ते म्हणजे आंतरविवाहाची सक्ती. कारण जातीप्रथा निर्माण झाली होती, जातीमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भेद होते, त्याच्यामुळे श्रेष्ठ कनिष्ठांशी आणि कनिष्ठ श्रेष्ठांशी विवाह करत नसत आणि म्हणून मग आंतरविवाहाची प्रथा सुरू झाली. त्याच्यानंतर पौरोहित्यामुळे किंवा पुरोहितांमुळे धार्मिक आचारविधींना प्रमाणाबाहेर महत्त्व येत गेले.
आता ही परिस्थिती ज्या वेळेला भारतामध्ये होती, त्याच कालखंडामध्ये त्याच पार्श्वभूमीवर वर्धमान महावीरांनी जैन धर्म स्थापन केला आणि गौतम बुद्धांनी बौद्ध धर्म स्थापन केला. आता हिंदूंच्या ज्या काही अशा प्रथा होत्या आक्षेप घेण्यासारख्या, की हिंदूंचे कर्मकांड असतील, हिंदूंचे बळी असतील, बळी देणे, नवस बोलणे किंवा कर्मकांडांना अतिमहत्त्व देणे, पौरोहित्य ठराविक व्यक्तींकडे असणे, समाजामध्ये सर्वांना समान न मानणे, कर्मकांडाचा अधिकार काही विशिष्टच वर्णाच्या लोकांना मिळणे, हे सगळं जे होतं, तर या सगळ्यांना तडा देण्याचं काम, ह्या सगळ्या कल्पना ह्या पुसून काढण्याचं काम हे बौद्ध आणि जैन धर्माने केलेलं होतं. तर आपल्याला असं दिसतं की सामाजिक उतरण जे श्रेष्ठ, कनिष्ठ, मध्यम, श्रेष्ठ, मध्यम, कनिष्ठ आणि अतिकनिष्ठ ही जी एक उतरण हिंदू धर्मामध्ये होती, तर त्या गोष्टींना विरोध करण्याचं काम या दोन धर्मांनी केलं. आता तसं जर पाहिलं तर जैन धर्मामध्ये सुद्धा कर्मसिद्धांत होताच, अहिंसा होतीच, परंतु त्यांचं तत्वज्ञान हे हिंदूंच्या तत्वज्ञानापेक्षा कितीतरी काय म्हणू आपण त्याला, प्रगत अवस्थेमध्ये होतं, की समाजाच्या सर्व व्यक्तींना त्याच्यामुळे चालना मिळणार होती, समाजातल्या सगळ्या व्यक्तींना त्याच्यामुळे धार्मिकतेमध्ये शिरता येत होतं. गौतम बुद्धांनी सुद्धा बौद्ध धर्म जो स्थापन केला, तर बौद्ध धर्माची सुद्धा 4 आर्य सत्य आहेत, अष्टांग मार्ग आहेत. 4 आर्य सत्यामध्ये त्यांनी 4 तत्व सांगितलेली आहेत, अष्टांग मार्गाचा उपदेश केलेला आहे. बौद्ध धर्म हा असा धर्म आहे की ज्याला आपण नास्तिक धर्म म्हणू शकतो. नास्तिक धर्म म्हणजे काय, की जो धर्म ईश्वराचं अस्तित्व मान्य करत नाही, तो नास्तिक धर्म. म्हणजे देव ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना बौद्ध धर्माला मान्य नव्हती. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की त्या काळामध्ये जैन आणि बौद्ध हे जे 2 धर्म होते, या 2 धर्मांना बंडखोर धर्म म्हणून ओळखलं जाऊ लागलं. कारण प्रस्थापित हिंदू समाज जो होता, त्या प्रस्थापित हिंदू समाजातील काही संकल्पना आणि त्याला विरोध करणारा हा धर्म हा त्या काळी उदयाला आलेला होता. आता त्याच्यामुळे काय झालं बघा, हिंदू धर्माने काय केलं होतं, मोक्षप्राप्तीचा अधिकार फक्त वरच्या 3 वर्णांना दिलेला होता, की हेच 3 वर्ण फक्त मोक्षप्राप्ती मिळवू शकतील, शूद्र वर्णाला मोक्षप्राप्तीचा अधिकार नाही. परंतु जैन आणि बौद्ध धर्म हे 2 धर्म असे होते की त्या धर्मामध्ये सर्वांना, अतिसामान्यांना सहज प्रवेश होता आणि सर्वांना मोक्षप्राप्तीचा अधिकार होता. म्हणजे मनुष्य म्हणून आपण ज्या वेळेला जन्माला आलो, त्या वेळेला मोक्षाचा अधिकार हा सर्वांना आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की ह्या दोन्ही धर्माचे नियम हे हिंदूंच्या मानाने बरेचसे सौम्य होते. आणि म्हणून त्या काळामध्ये खूप लोक हे बौद्ध धर्माकडे मोठ्या संख्येने आकृष्ट झाले. केवळ भारतातच नव्हे, तर भारताबाहेर सुद्धा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला. मात्र कालांतराने आपल्याला असं दिसतं की या दोन्ही धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्वतंत्र असे पंथ निर्माण झाले. जसं बौद्ध धर्मामध्ये हिनयान आणि महायान पंथ निर्माण झाले, जैन धर्मामध्ये श्वेतांबर आणि दिगंबर पंथ निर्माण झाले. तर अशा रीतीने प्राचीन कालखंडामध्ये या 3 धर्मांच्या काही बाबींचा अभ्यास आपण केला. त्याच्यानंतर आता वळूया आपण मध्ययुगीन कालखंडाकडे. मध्ययुगीन कालखंडामध्ये हे धर्म भारतामध्ये आले. याच्यापैकी पारशी, ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम हे 4 धर्म भारतामध्ये बाहेरून आले आणि शीख धर्माचा भारतातच मध्ययुगीन कालखंडामध्ये उदय झाला. म्हणजे हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख हे एतद्देशीय म्हणजे आपले मूळ भारतीय धर्म आहेत आणि पारशी, ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम हे भारतामध्ये बाहेरून आलेले आहेत. आता या धर्मांचा थोडा अभ्यास आपण करूया. मध्यपूर्व प्रदेशातून भारतामध्ये आले पारशी. मध्यपूर्व प्रदेशातून हा पारशी धर्म भारतामध्ये आला. आता या पारशी धर्माचं वैशिष्ट्य असं आहे की
पारशी धर्माच्या लोकांनी आपला धर्मप्रसार फारसा केलेला नाही. त्याचं कारण असं आहे की बाकीचे धर्म जसे ज्याही व्यक्तीला आपल्या धर्माचं तत्त्वज्ञान आवडलं असेल, पटलं असेल, रुचलं असेल, त्यांना ते आपल्या धर्मात घेतात. पण पारशी धर्म हा असा नाही. पारशी धर्म आपल्या धर्मामध्ये कोणालाही धर्मांतरित करून घेत नाही. दुसरं असं की अजूनही पारशी धर्मातील लोक आंतरधर्मीय विवाह करीत नाहीत. आपल्या धर्मात येण्यास तर ते परवानगी देतच नाही, परंतु आंतरधर्मीय विवाह सुद्धा ते करत नाही. त्याच्यानंतर यांचं जे धार्मिक स्थळ असतं पारशी धर्मियांचं, त्याला आपण अग्यारी असं म्हणतो. तर ह्या अग्यारीमध्ये सुद्धा इतर कुणालाही प्रवेश नसतो. म्हणजे भारतीय लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत अल्पसंख्याकांमध्ये अत्यंत कमी लोकसंख्या असलेला जो पारशी धर्म आहे तो अजूनही इतरांपासून अलिप्त असलेला आपल्याला दिसून येतो. नंतर मग पुढचा धर्म आहे ज्यू धर्म. आता हे जे ज्यू धर्मीय होते हे आपल्या राजासोबत भारतामध्ये व्यापारासाठी म्हणून आले होते. आता त्यामधले बहुतांशी ज्यू धर्मीय हे कोचीमध्ये स्थायिक झाले. आणि आज आपल्याला असं दिसतं की मुंबईमध्ये आणि मिझोराम राज्यामध्ये या ज्यू धर्मियांची संख्या ही सर्वात जास्त आहे. आता हा पण जो धर्म आहे ज्यू धर्म हा एकेश्वरवादी धर्म आहे. आपल्याला असं दिसतं की हे ज्यू धर्मीय जे आहे यांना अनेक वर्षपर्यंत स्वतःची भूमी नव्हती, स्वतःचा स्वतंत्र असा प्रदेश नव्हता. त्यासाठी त्यांना स्वतःचा स्वतंत्र प्रदेश मिळवण्यासाठी खूप मोठा राजकीय संघर्ष करावा लागला आणि शेवटी 20व्या शतकामध्ये त्यांना स्वतःची भूमी मिळाली, जी आज इस्रायल या नावाने आपण ओळखत असतो. म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने ज्यू धर्मीय असलेले आपल्याला दिसून येतात. नंतर मग ख्रिश्चन धर्म. बघा, इसवी सनाचं पहिलं शतक जे होतं या पहिल्या शतकामध्ये सेंट थॉमस हे भारतामध्ये आले. जे भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ख्रिस्ती धर्म कोणी आणला? सेंट थॉमस यांनी. आपल्याला जे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात त्या वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये हे आपल्याला विचारतात की ख्रिश्चन धर्म भारतामध्ये पहिल्यांदा कोणी आणला? तो सेंट थॉमस यांनी. मग हे दक्षिण भारतामध्ये मलबारच्या किनारपट्टीवरती आले आणि त्या ठिकाणी ते स्थायिक झाले. साहजिकच स्थायिक झाल्यानंतर त्यांनी काय केलं? आपल्या ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यास सुरुवात केली. आता हा जो धर्म आहे ख्रिश्चन धर्म हा सुद्धा एकेश्वरवादी धर्म आहे. बघा, भारतामध्ये हे जे सगळे धर्म आपण बघतोय हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ज्यू, ख्रिश्चन, शीख आणि इस्लाम, याच्यामध्ये एक फक्त हिंदू धर्म जर सोडला तर बाकीचे सगळे धर्म जे आहेत हे सगळे धर्म हे एकेश्वरवादी धर्म आहेत. त्याच्यानंतर ख्रिस्ती धर्माचा पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ख्रिस्ती धर्माचा पुनर्जन्मावर विश्वास नाही. जसं हिंदू धर्मामध्ये आपण कर्माचा सिद्धांत पाहिला होता की आदल्या जन्मी केलेल्या कर्माची फळं ही आपल्याला पुढच्या जन्मामध्ये भोगावी लागतात. हा याला आपण कर्म सिद्धांत म्हणतो, पुनर्जन्माचा सिद्धांत म्हणतो. त्या गोष्टीवरती ख्रिश्चन धर्मियांना विश्वास नाही. ख्रिश्चन धर्मियांचं महत्त्वाचं तत्व आहे ते म्हणजे प्रेम. या तत्वाच्या आधारे आपण कुठल्याही गोष्टी मिळवू शकतो आणि मानव जातीचं हे सगळ्यात मोठं एक गुणधर्म म्हणू आपण, जो की सगळ्यांनी स्वीकारायला पाहिजे असं ख्रिश्चन धर्मियांचं म्हणणं आहे. आता ज्या वेळेला ख्रिश्चन धर्म भारतामध्ये होता त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की या ख्रिस्ती धर्माचा भारतामध्ये फार मोठा प्रभाव होता. त्याचं कारण आपण पुढे बघणारच आहे. ख्रिस्ती धर्मियांनी अनेक प्रकारच्या इंग्रजी शिक्षणाच्या शाळा, औद्योगिक शिक्षण, पोस्ट ऑफिस, रेल्वे, लोकशाही शासन प्रणाली आपली, म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी यांनी सुरू केलेल्या आहे भारतामध्ये आणि त्याच्यामुळे
ते भारतामध्ये स्थिर स्थावर झाल्यानंतर त्यांचा बराच प्रभाव हा भारतीय जनतेवरती होता. नंतर मग इस्लाम धर्म. बघा, इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये हा इस्लाम धर्म भारतामध्ये आला. तर मी सांगितलं की सगळेच धर्म हे एकेश्वरवादी धर्म आहे. इस्लाम सुद्धा एकेश्वरवादी धर्म आहे. तो फक्त अल्लाहला मानतो. आणि इस्लाम धर्मीयांचा पवित्र धर्मग्रंथ आहे तो म्हणजे कुराण. मध्ययुगामध्ये जे मुस्लिम सत्ताधीश भारतामध्ये होऊन गेले, त्या मुस्लिम सत्ताधीशांनी इस्लाम धर्माचा प्रसार हा फार मोठ्या प्रमाणावरती केला आणि स्वतःचं एक साम्राज्य निर्माण केलं. बघा, भारतामध्ये 5 मुस्लिम राजघराणे होऊन गेले आणि या 5 मुस्लिम राजघराण्यांनी दिल्लीमधून जवळजवळ 320 वर्ष राज्य हे केले होते. आता हे 5 राजघराणे कोणते? एक म्हणजे मामलुक राजघराणं, दुसरं खिलजी राजघराणं, तिसरं तुघलक राजघराणं, चौथं सय्यद राजघराणं आणि 5वं लोधी राजघराणं. अशा 5 राजघराण्यांनी भारतामध्ये दिल्लीच्या तख्तावर जवळजवळ 320 वर्ष राज्य केले. आणि सम्राट अकबर जे होते, या सम्राट अकबरांनी 1579 मध्ये दीन इलाही या नावाची एक संघटना स्थापन केली. दीन इलाही ही ती संघटना आहे. त्या काळामध्ये ही संघटना राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून ओळखली जायची. कारण ही संघटना अशी होती की ज्यामध्ये फक्त इस्लाम धर्मच नाही तर सर्व धर्माच्या व्यक्तींना याच्यामध्ये प्रवेश होता. म्हणून राष्ट्रीय एकात्मतेसाठी स्थापन केलेली एक संघटना म्हणून याच्याकडे आपण बघत असतो. तर अशा रीतीने यांनी हा नवीन धर्म त्यांनी स्थापन केला. त्याच्यानंतर मग पुढचा आहे शीख धर्म. शेवटचा जो धर्म आहे भारतामधला मध्ययुगातला तो आहे शीख धर्म. हा शीख धर्म उदयाला आला भारतामध्ये 15व्या शतकामध्ये आणि याची स्थापना कोणी केली? गुरु नानक यांनी. आता हा शीख धर्म जो आहे याचा प्रसार सुरुवातीला पंजाबमध्ये झाला आणि हा धर्म असा होता की जशी हिंदू धर्मामध्ये जातीभेदावर आधारित उच्च नीचता होती तशी शीख धर्मामध्ये नव्हती. शीख धर्मामध्ये सर्व व्यक्तींना समान मानलं जायचं. कुठल्याही प्रकारची उच्च नीचता शीख धर्मामध्ये नव्हती. गुरु ग्रंथ साहिबा हा शीख धर्माचा पवित्र धर्मग्रंथ होता आणि शिखांच्या 10 गुरूंची जी परंपरा होती, या 10 गुरूंच्या परंपरेमध्ये त्यांनी केलेला उपदेश हा शीख धर्मियांच्या श्रद्धा प्रणालीचा पाया आहे. म्हणजे या 10ही धर्मगुरूंनी जो उपदेश केला त्याचं तंतोतंत पालन शीख धर्मीय करीत असतात. तर अशा रीतीने मध्ययुगीन कालखंडामध्ये पारशी, ज्यू, ख्रिश्चन, शीख आणि इस्लाम हे सर्व धर्म भारतामध्ये आले. आता परत आपण थोडं हिंदू धर्माकडे वळूया. बघा, मध्ययुगीन कालखंडामध्ये काय झालं की भक्ती तत्वाला खूप प्राधान्य आलं. आपल्याला माहिती आहे की हिंदू धर्मामध्ये ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग हे 3 मोक्षप्राप्तीचे मार्ग मानलेले आहे. त्याच्यापैकी भक्तिमार्ग जो आहे, या भक्तिमार्गाला फार मोठ्या प्रमाणावर महत्त्व हे सुरू झालं. त्याच्याशी संबंधित चळवळी ह्या भारतामध्ये सुरू झाल्या आणि त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतं की हिंदू धर्मपद्धतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले. परंतु काय झालं की हे बदल तर घडले, परंतु हिंदूंचे काही धार्मिक विधिविधानं अशी होती की त्याचा अतिरेक व्हायला लागला आणि ज्या वेळेला अतिरेक झाला त्यावेळेला हिंदू धर्मावर मोठ्या प्रमाणामध्ये टीका व्हायला लागली. आणि म्हणून मग असं मांडण्यात आलं की परमेश्वरापुढे सर्व व्यक्ती समान आहेत. जसे बाकीचे धर्म हे मानतात तसं हिंदू धर्म हे मानत नव्हता आणि म्हणून मग
या भक्ती मार्गाच्या ज्या चळवळी सुरू झाल्या, त्यातून जो अतिरेक झाला, त्यातून जी टीका हिंदू धर्मीयांवर झाली, त्यावेळेला आग्रहाने ही गोष्ट मांडल्या गेली की ईश्वरापुढे सर्व व्यक्ती ह्या समान आहेत. मग त्याच्यानंतर संत कबीर, आपण संत कबीरांचे दोहे ऐकलेले आहे. संत कबीरांच्या दोह्यांना सर्व धर्माचे प्रतीक असं मानलं जाते. संत कबीरांनी जो उपदेश केला तो कुठल्याही एका व्यक्तीसाठी नाही आहे, तर समस्त भारतामधल्या व्यक्तींसाठी, समस्त जनजातीसाठी तो उपदेश आहे. त्याच्यानंतर रहीम, गुरु नानक, हे जे सर्व संत आहेत, या सर्व संत महात्म्यांनी अशा प्रकारचा उपदेश केला आहे की जो सर्व जनसामान्यांसाठी आहे. ह्या संतांना सर्व धर्माचे संत असं म्हटलं जातं, कारण यांचा उपदेश कुठल्या एका धर्मासाठी नव्हता. यांनी जो उपदेश केला हा सर्वांसाठी होता. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की यांना आपण सर्व धर्माचे संत, संत कबीर, रहीम, गुरु नानक यांना सर्व धर्माचे संत आपण म्हणत असतो. संत कबीर आणि रहीम या संतांनी अंधश्रद्धेवर आधारलेल्या ज्या काही बाबी हिंदू धर्मामध्ये होत्या, जसं मूर्तीपूजा, वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक प्रथांमध्ये असलेली पवित्र अपवित्रता, तीर्थयात्रा, या सगळ्या बाबींचा निषेध यांनी केला. आणि जाती व्यवस्था जी होती हिंदू धर्मामध्ये, तर या जाती व्यवस्थेला, धार्मिक विधीला आणि मूर्तीपूजेला गुरु नानकांचा निषेध होता. ह्या गोष्टी व्यक्तींनी करू नये. तर अशा रीतीने हे मध्ययुगीन कालखंडामध्ये या वेगवेगळ्या धर्मांचं तत्वज्ञान पारशी, ज्यू, ख्रिश्चन, शीख आणि इस्लाम, आणि प्राचीन कालखंडामध्ये हिंदू, बौद्ध, जैन ह्याचं थोडी माहिती ही आपल्याला शिकायची होती. अशा रीतीने हा आपला पहिला मुद्दा कोणता, धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचार, हा या ठिकाणी आपला संपलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण दुसऱ्या मुद्द्याला सुरुवात करूया. दुसरा मुद्दा आहे भारतीय स्त्रियांचे समाजातील स्थान. या मुद्द्याला आता आपण सुरुवात करूया. बघा, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की पूर्व वैदिक कालखंड आणि उत्तर वैदिक कालखंड, या दोन कालखंडांमध्ये स्त्रियांची स्थिती, सामाजिक स्थिती ही वेगवेगळी होती. आता पहिल्यांदा बघू आपण पूर्व वैदिक कालखंड. बघा, पूर्व वैदिक कालखंडांमध्ये स्त्रियांचे सामाजिक स्थान समाजामध्ये तुलनेने उच्च होते. म्हणजे उत्तर वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांचं जे स्थान घसरलं, त्या तुलनेमध्ये पूर्व वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांचे स्थान हे उच्च होते. म्हणजे यांचा जो दर्जा होता, हा दर्जा पुरुषांच्या बरोबरीचा होता. आपल्याला माहिती आहे की भारतीय समाज हा पुरुष प्रधान आहे, परंतु पूर्व वैदिक कालखंड असा होता की उच्च सामाजिक दर्जा तर होताच, परंतु हा सामाजिक दर्जा हा जवळजवळ पुरुषांच्या बरोबरीचा होता. आता समाज व्यवस्था जी होती ही पितृप्रधानच होती. भारतातली पूर्व वैदिक कालखंडातली समाज व्यवस्था ही पितृप्रधानच होती. त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतं की पूर्व वैदिक कालखंडामध्ये सुद्धा संपत्तीवर स्त्रियांचा हक्क नव्हता. संपत्तीवर स्त्रियांचा हक्क नव्हता. त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतं की या पूर्व वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांना वेद शिक्षणाची मुभा होती. कारण उत्तर वैदिक कालखंडामध्ये ती मुभा नव्हती, पूर्व वैदिक कालखंडामध्ये वेद शिक्षणाची मुभा होती. त्याच्यानंतर उपनयन संस्काराची मुभा सुद्धा, अधिकार सुद्धा स्त्रियांना होता. उपनयन संस्कार म्हणजे काय, तर मुलांनी शाळेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, शिक्षणाला सुरुवात करण्यापूर्वी, कारण त्यावेळेचं शिक्षण जे आहे
गुरुकुलामध्ये असायचं. तर गुरुकुलामध्ये जाण्यापूर्वी हा उपनयन संस्कार हा केला जायचा. उत्तर वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांना उपनयन संस्काराचा अधिकार नव्हता, परंतु पूर्ववैदिक कालखंडामध्ये हा अधिकार होता. आता पूर्ववैदिक कालखंडामध्ये स्थिती कशी होती बघा. स्त्रियांचा उपनयन संस्कार झाल्यानंतर त्यांनी सुद्धा गुरुगृही राहून शिक्षण घ्यायचं, कारण त्या काळचं शिक्षण हे गुरुकुलामध्ये असायचं. तर यांनी सुद्धा गुरुगृही राहून शिक्षण घ्यायचं. वेदविद्या संपन्न ज्या स्त्रिया होत्या, ज्यांनी वेदाचा अभ्यास केला होता, कारण वेद शिक्षणाचा अधिकार दिला होता पूर्ववैदिक काळामध्ये, त्याच्यामुळे ज्या स्त्रियांनी वेदांचं शिक्षण घेतलं त्यांना समाजामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान होतं. ह्या ज्या स्त्रिया होत्या, या स्त्रियांना वेद शिक्षण घेतल्यानंतर विवाह केला तर त्याला सद्यवधू असं म्हटलं जायचं. वेद शिक्षणानंतर विवाह केला तर त्याला सद्यवधू असं म्हटलं जायचं. आणि ज्या स्त्रिया वेद शिक्षण घेतल्यानंतर आजन्म ब्रह्मचारी राहत होत्या त्या स्त्रियांना ब्रह्मवादिनी असं म्हटलं जायचं. म्हणजे वेद शिक्षण घेतल्यानंतर विवाह करून संसार स्थापन केलेल्या स्त्रियांना सद्य वधू म्हटलं जायचं. आणि ज्या स्त्रिया वेद शिक्षणानंतर आजन्म ब्रह्मचारी राहत असत त्यांना ब्रह्मवादिनी असं म्हटलं जात असे. म्हणजे ज्या स्त्रिया वेदविद्येमध्ये पारंगत झालेल्या आहेत त्यांनी आजन्म अविवाहित राहायचं आणि वेदांचं अध्ययन आणि अध्यापन करायचं. तर ही जी स्थिती होती ही पूर्ववैदिक कालखंडामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. बघा, परत एकदा मुद्दे सांगते. पूर्व